कौटिल्य म्हणतो की दिवसाच्या पूर्व भागात हत्ती, घोडे, रथ आणि शस्त्रे यांच्याविषयीच्या विद्यांचा अभ्यास करावा. दिवसाचा उत्तर भाग इतिहासाच्या अध्ययनात घालवावा. पुराणे, बखरी, आख्यायिका, दाखलेवजा गोष्टी, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा इतिहासात अंतर्भाव होतो. बाकी राहिलेल्या अहोरात्राच्या भागात नवीन विषयांचे ग्रहण आणि ग्रहण केलेल्याची उजळणी करावी. तसेच ज्या विषयांचे ग्रहण झालेले नाही त्यांचे पुन्हा पुन्हा श्रवण करावे. कारण सतत अध्ययनाने बुद्धी परिपक्व होते. बुद्धी परिपक्व झाली म्हणजे कार्य करण्याची क्षमता उत्पन्न होते आणि अशी क्षमता असली म्हणजे आत्मप्रत्यय वाढतो. असे हे विद्यांचे सामर्थ्य आहे. विद्यांच्या अध्ययनाने विनयसंपन्न झालेला राजा